बाळ गंगाधर टिळक. बाळ गंगाधरपंत टिळक हे कोकणातील दापोली तालुक्यातल्या चिखलगाव येथे वडिलोपार्जित शेती सांभाळत राहत होते. पण शेतीवर चरितार्थ चालविणे अवघड झाले तेव्हा त्यांनी दरमहा 5 रुपये पगारावर शिक्षकाची नोकरी स्वीकारली. संस्कृत आणि गणित या विषयाचा त्यांचा गाढ अभ्यास होता. चिखलगाव येथेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा 23 जुलै 1856 मध्ये जन्म झाला. त्यांच्या मातेचे नाव पार्वतीबाई होते. मूळ नाव केशव ठेवले होते, तरी सर्वजण बाळ असेच म्हणत. तेच नाव पुढे कायम झाले. कुशाग्र बुद्धी आणि अभ्यासू वृत्ती असल्याने बाळला गंगाधरपंतांनी संस्कृत आणि गणित या विषयात तरबेज केले. बाळने हे विषय आवडीने अभ्यासले. यातूनच संस्कृत ग्रंथाचे वाचन करणे, अवघड गणिते सहजपणे सोडवणे याचा बाळला नादच लागला. प्राथमिक शिक्षणानंतर बाळ पुण्यात आले. आपल्या हुशारीने बाळने येथील शिक्षकांचे प्रेम संपादन केले. शालेय जीवनापासूनच त्यांच्या सत्यप्रियता, स्पष्टवक्तेपणा आणि अन्यायाचा प्रतिकार करण्याची वृत्ती प्रकट होत होती. 1872 मध्ये 10वी उत्तीर्ण झाल्यावर डेक्कन कॉलेजातून त्यांनी 1876 मध्ये BA ही पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. 1879 मध्ये ते LLB झाले. डेक्कन कॉलेजात असताना त्यांचा विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि गोपाळराव आगरकर यांच्याशी परिचय झाला. ते तिघेही देशभक्त आणि स्वातंत्र्यप्रेमी होते. त्यावेळी भारतात इंग्रजांचे राज्य होते. या परकीय सत्तेखाली पारतंत्र्यात जगणाऱ्या भारतीयांच्या मनात स्वातंत्र्यप्रेम निर्माण केले पाहिजे यावर तिघांचे एकमत झाले. अगदी बालपणापासूनच मुलांच्या मनात स्वातंत्र्यप्रेम निर्माण केले पाहिजे असे ठरवून त्यांनी 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. बाळ लोकमान्य टिळकांनी तसेच विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी आणि गोपाळराव आगरकरांनी सरकारी नोकरी आणि मोठा पगार याकडे न वळता शिक्षकी पेशा स्वीकारला. या शिक्षकी पेशा टिळकांच्या संस्कृत आणि गणित या विषयातील आवडीचा चांगला उपयोग झाला. या तीनही देशभक्तांच्या मनातील देशभक्तीची भावना अत्यंत तीव्र होती. त्यामुळे केवळ शालेय विद्यार्थ्यापुरते शिक्षकांचे काम मर्यादित न ठेवता सर्व समाजात आपले विचार पोचवावे म्हणून त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. लोकांच्या मनात या वृत्तपत्रातील लेखनाने स्वदेशविषयीची निष्ठा वाढवावी व परक्यांच्या सत्तेतून मुक्तता व्हावी, भारतीयांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फुटावी असा त्या वृत्तपत्रामागील हेतू होता. केसरी या वृत्तपत्रातून प्रसिद्ध होणाऱ्या लेखनात 1882 मध्ये एकदा कोल्हापूर संस्थानातील अन्यायाला वाचा फोडणारा मजकूर प्रसिद्ध झाला आणि त्यावरून प्रकरण चिघळले. त्यांच्यावर खटला झाला. टिळक आगरकरांना 101 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. तुरुंगाच्या बाहेर पडल्यावर टिळक आगरकरांच्या पुढाकाराने 1885 साली पुण्यात फर्ग्युसन कॉलेज सुरू झाले. तिथे हे दोघे प्राध्यापकाचे काम करू लागले. त्यावेळीही त्यांचे वृत्तपत्राचे काम चालूच होते. पुढे टिळकांचे कॉलेजमधील सहकाऱ्यांशी मतभेद झाले आणि टिळकांनी केसरी पत्र स्वतः चालवण्यास घेऊन कॉलेजशी असलेला संबंध तोडला. नंतर टिळक स्वतंत्रपणे सामाजिक व राजकीय विषयांवरची आपली मते प्रभावीपणे मांडू लागले. टिळकांच्या निर्भीड, उग्र सत्यलेखनाने केसरी लोकप्रिय होऊ लागला. केसरीमधील लेख वाचून लोकांच्या मनात ब्रिटिश राजवटीबद्दलचा असंतोष वाढू लागला. सरकारला केसरी आणि टिळक यांचा धाक निर्माण होऊ लागला. 1896-97 मध्ये पुण्यात प्लेगने थैमान घातले. त्यापेक्षाही इंग्रज सरकारच्या अधिकाऱ्यांनी यावेळी केलेल्या अन्यायाचा कळस गाठला. त्याचा अखेर शेवटी एका इंग्रज अधिकाऱ्याच्या खुनात झाला. या सर्व प्रकारांबद्दल टिळकांनी जे लेखन केले त्याचे निमित्त करून सरकारने संधी साधली आणि टिळकांना तुरुंगवासात पाठविले. या सरकारच्या कृतीचा परिणाम उलटा होऊन टिळकांना अधिकच लोकप्रियता मिळाली. टिळक लोकमान्य नेता झाले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच अशी त्यांची धारणा होती. लोकमान्य हे ब्रिटिश सरकारबद्दल लोकांच्या मनात असंतोष निर्माण करणारे नेते म्हणून एकीकडे कार्य करीत होते, त्याचवेळी त्यांचा आवडत्या विषयांचा अभ्यासही सुरूच होता. त्यामुळेच राष्ट्रीय पातळीवर, सामाजिक परिस्थितीवर आणि प्रासंगिक घटनांवर केसरीतून लेखन करतानाही आर्यांचे वसतिस्थान
ओरायन, शास्त्रीय पंचांग, गीतारहस्य असे ग्रंथ लिहून आपल्या अभ्यासाचा परिचय घडविला. समाजातल्या सर्वांना एकत्रित आणून व्याख्यानांद्वारे मतप्रचार करण्यासाठी त्यांनी गणेशोत्सव, श्री शिवछत्रपतींच्या जयंतीचा उत्सव असे नवे उपक्रम सुरू केले. लोकमान्यांची लोकप्रियता वाढतच होती. राष्ट्रीय नेता म्हणून त्यांचा उल्लेख होत होता. त्यामुळे सरकार बेचैन होत होते. टिळकांना लोकांपासून दूर ठेवण्याची संधी सरकार शोधत असायचे. लोकमान्य अत्यंत कडक शब्दात सरकारी धोरणांवर निर्भीडपणे टीका करीत असत. 12 मे 1908च्या केसरीत त्यांनी लिहिलेल्या देशाचे दुर्दैव या लेखाबद्दल सरकारने टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरला. 6 वर्षाची शिक्षा भोगण्यासाठी टिळकांना मंडालेच्या तुरुंगात भारताबाहेर पाठविण्यात आले. पण तरीही टिळकांनी तेथेही चिंता न करता शांत मनाने गीतारहस्य सारखा मोठा ग्रंथ लिहिण्याचे धाडस केले. या काळातच त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. पण टिळकांनी ते दुःखही शांतपणे पचविले. भारतीयांच्या मनात इंग्रज सरकारविरुद्ध नेहमीच असंतोष निर्माण करीत असत. त्यामुळे त्यांना असंतोषाचे जनक असे संबोधण्यात येत असे. या त्यांच्या अनेक कार्याची त्यांनी सरकारला कधी लेखणीद्वारे तर कधी व्याख्यानातून हादरवून सोडलेले होते. पण नंतर लोकमान्य 1 ऑगस्ट 1920 मध्ये ते निधन पावले. त्यांना आपणा सर्व भारतीयांचा कोटी कोटी प्रणाम. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.